नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. उरण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रीतम जनार्दन म्हात्रे यांची प्रचाराची सभा उल्वे येथे पार पडली. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी उल्वे येथे काय करायला पाहिजे, आम्ही आत्तापर्यंत शेतकरी कामगार पक्षामार्फत काय करून दाखविले व काय केले व यापुढे उल्वेवासियांसाठी आमचे काय विजन असणार आहे, असे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. प्रचंड युवकांनी आपला पाठिंबा दिलेला आहे, साथ दिलेली आहे. आजच्या ह्या सभेबद्दल काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? गेले महिनाभर आम्ही प्रचार करतोय आणि युवकांचा वाढता प्रतिसाद आज उल्व्यामध्ये तर माझ्या जन्मभूमीत हा वाढता प्रतिसाद इथे स्फोट झाल्यासारखं मला वाटतं. आणि या स्फोटाचं रूपांतर अतिशय तरुणी ज्या पद्धतीनं आज रॅलीसहित माझं जे स्वागत केलं, म्हणजे खरोखर माझी जन्मभूमी खरोखर इथे आमच्या या सगळ्या नेत्या लोकांनी काम केल्याची पोचपावती आज त्यांना मिळाली. या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो, आज कार्य आणि तुम्ही बघाल की सगळे आज तर तुम्हाला स्टेजवर सगळ्या पक्षाची लोकं दिसतात. मी तुम्हाला खरोखर सांगतो की महाविकास आघाडी पुरस्कृत आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या एबी फॉर्मवर आहोत आणि मैत्रीपूर्वक लढत होतो, हे मी जाहीरपणाने तुम्हाला सांगतो. त्यामुळे मला वाटतं आम्हाला कसलीच भीती नाही आणि जनता जनार्दन त्यांच्या पाठी असते आणि त्याच्यात पण ॲडिशनल तरुण जर ॲड झाले आणि ते तरुण काहीतरी माझ्याकडे अपेक्षेने ॲड झाले. या तरुणांना आज अपेक्षा एकच की दादा आम्हाला कुठेतरी नोकरीला लाव, हाताला काम दे. ज्या पद्धतीने आज तरुणी माझ्यासोबत आहेत, हे सगळ्या पक्षांचे, कुठल्या मंडळांचे, कुठल्या क्रिकेट टीमचे, या सगळ्या तरुणांचा आता अपेक्षाभंग मी होऊ देणार नाही आणि यांच्यासाठी 100% येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दिवा पाटील विमानतळामध्ये रोजगार कसा मिळेल याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो. हे काय आव्हान मी समजत नाही. शेतकरी कामगार पक्ष हा पूर्णतः तुम्ही काल बघितलं उरणला सभा झाली, तिथे शेतकरी कामगार पक्षाचे सर्वा सरचिटणीस जयंतभाई पाटील साहेब हे होते. त्याच्यामुळे ज्या स्टेजवर जयंतभाई पाटील साहेब असतील तिथे पूर्ण शेतकरी कामगार पक्ष असं हे चित्र आहे. त्याच्यामुळे असं काही कोणी हे करत असेल तर मला वाटतं ते काही जास्त काही त्याला भाव देण्यात आलं नाही.